ॲस्टर आधार रुग्णालयात आणखी एक अवयवदानाची प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. रत्नागिरीतील एका 56 वर्षीय महिलेला मेंदू आघातानंतरच्या उपचारांसाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथं उपचारादरम्यान त्या महिलेला मेंदू मृत घोषित करण्यात आलं. या महिलेच्या नातेवाईकांमध्ये अवयवदानाबद्दल जागृती असल्यामुळं त्यांनी अवयवदानाची तयारी दर्शवली. अवयवदानासंदर्भात रत्नागिरीमध्ये आवश्यक त्या सुविधा नसल्यामुळं रुग्णाला कोल्हापुरातील ॲस्टर आधार रुग्णालयात दाखल करण्यात आलं. इथल्या तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्ण मेंदू मृत असल्याची खात्री केली. त्यानंतर नातेवाईकांनी रुग्णाची 2 मूत्रपिंड, त्वचा, 2 डोळे असे अवयव दान करण्याची तयारी दाखवली. मूत्रपिंड ग्रीन कॉरिडॉरद्वारे पुण्याला पाठवण्यात आली. त्वचा सांगलीमधील रोटरी स्किन बँकेकडे पाठवण्यात आली आहे. अवयवदानाच्या या प्रक्रियेत मूत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर युवराज सावंत, भूलतज्ज्ञ डॉक्टर अमोल कोडोलीकर, मूत्रपिंड प्रत्यारोपण शल्यचिकित्सक डॉक्टर धनसागर वाकळे, अतिदक्षता विभाग तज्ज्ञ डॉक्टर अभिजित गवळी, नेत्र शल्यचिकित्सक डॉक्टर निधी भोसले, सर्जिकल गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट डॉक्टर अपूर्व देशपांडे आणि डॉक्टर विकास चौधरी यांनी महत्त्वाचं योगदान दिलं. द फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन मुंबईचे अध्यक्ष पुरुषोत्तम पवार आणि त्यांचे सहकारी योगेश अग्रवाल यांच्यासह ॲस्टर आधार हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचं या प्रक्रियेसाठी विशेष सहकार्य लाभलं. ॲस्टर आधारचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर उल्हास दामले यांनी ॲस्टर आधार हॉस्पिटल सुसज्ज तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टरांसह अवयवदानाच्या जनजागृतीबरोबरच अवयवदानाच्या प्रक्रियेतील शस्त्रक्रियांसाठी सदैव तत्पर असल्याचं सांगितलं. ॲस्टर आधारचे हेड डॉक्टर डॅलन फर्नांडिस यांनी अवयवदानाबद्दलची जनजागृती इतर अनेक रुग्णांना नवजीवन देण्यासाठी उपयुक्त ठरत असून अवयवदानाची संकल्पना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं असल्याचं सांगितलं.